आपले नवे शहर ह्या वृत्तपत्राला आता 1 मे रोजी 32वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने सर्व वाचक, नवे शहरचे सर्व चाहते आणि ह्या नवे शहर वृत्तपत्राचे जे सर्व कर्मचारी वर्ग आहेत त्यांना मी ह्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. असंच आपल्या शहरवासियांच्यासाठी जो ताज्या घडामोडींविषयी माहिती ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवली जाते, लोकांना चांगल्या गोष्टी ह्या माध्यमातून दिल्या जातात, त्याबद्दल मी नक्कीच मनापासून त्यांचे धन्यवाद मानते आणि अशीच आपली वाटचाल पुढे चालत राहू ह्या शुभेच्छा देते. तसेच 1 मे रोजी कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे. तर महाराष्ट्रातील सर्व कामगारांना तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासियांना माझ्या 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. 1 मे रोजी दैनिक आपलं नवे शहर याचं 32वा वर्धापन दिन आहे. त्याचप्रमाणे दैनिक न्यूज ब्रँड याचंही 17वं वर्धापन दिन आहे. या निमित्ताने माझ्याकडून सर्व पत्रकार बंधूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे 1 मे रोजी कामगार दिनही आहे. त्यानिमित्तानेही सर्व कामगारांना माझ्याकडून कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी रवींद्र मालुसरे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अध्यक्ष. आपल्या नवे शहर या दैनिकाचा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि मी आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या महाराष्ट्राच्या सर्व सभासदांच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. नवे शहर हे प्रस्तावित नवी मुंबई जी विकसित होते, तिसरी मुंबई म्हणून, त्या विभागात गेली काही वर्ष जनसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचे विचार व्यक्त करण्याचं एक प्रामुख्याने चांगलं व्यासपीठ उभं राहिले आणि आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या सर्व उपक्रमांना, कार्यक्रमांना निश्चितपणानं आपण प्रसिद्धी देत असता. आमच्या सभासदांच्या सर्व लेखन साहित्यालाही परिपूर्ण असं प्रसिद्धी देत असता. खरं तर डिजिटल माध्यमाचं आक्रमण झाल्यानंतर प्रिंट मीडिया धोक्यात येईल का अशा पद्धतीची एक शंका निर्माण होत असताना नवे शहर तिन्ही माध्यमातून यूट्यूब, फेसबुक, डिजिटल मीडिया आणि इतर माध्यमातून न्यूज चॅनेल यांच्या माध्यमातून पुढे जात आहे. याचा खरोखर सर्व मराठी माणसांना, नवे शहरच्या वाचकांना त्याचा अभिमान असायला पाहिजे आणि मी आजच्या या कामगार दिनी, महाराष्ट्र दिनी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर किशोर कुलकर्णी, अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग. मित्रहो, दैनिक आपलं नवे शहर आमच्या मराठी विज्ञान परिषदेच्या विविध उपक्रमांची नेहमीच सकारात्मक दखल घेत आलेला आहे. मराठी विज्ञान परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने एक हिरक महोत्सवी मराठी विज्ञान परिषद असा लेख या दैनिकाने प्रसिद्ध केला होता. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे आमच्या विशेष उपक्रमांना नवे शहर समाज माध्यमावरही प्रसिद्धी मिळत असते. तसेच नवे शहरच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरही विविध वृत्त, माहिती, मुलाखती, कार्यक्रमांच्या ध्वनिफिती यांनाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभत असतो. याचा एक मराठी प्रेमी म्हणून मला सार्थ अभिमान आहे. येत्या 1 मे रोजी हे वर्तमानपत्र 32 वर्ष पूर्ण करून 33व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशा या वाचकश्रेणी नवे शहर वर्तमानपत्र आणि नवे शहर समाज माध्यमांना दर्शक, वाचक आणि प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लाभो हीच आजच्या दिनी शुभेच्छा. त्यांच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुशीला मुंडे, राज्य निमंत्रित सदस्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. नव्या मुंबईतून प्रसिद्ध होणारे आपले नवे शहर हे जे दैनिक आहे
ते आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सर्व प्रकारच्या ज्या बातम्या आहेत ते वेळोवेळी प्रसारित करत असतं आणि आम्हाला उचित अशी प्रसिद्धीही देत असतं. नव्या मुंबईतून साधारणतः 1994 साली प्रसिद्ध झालेलं हे जे वार्तापत्र आहे ते मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील घटनांना एक चांगलं स्थान देऊन तिथल्या सांस्कृतिक असतील, शैक्षणिक, शास्त्रीय, क्रीडाविषयक, सामाजिक, राजकीय, अगदी गुन्हेगारी क्षेत्रातल्यासुद्धा बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध करत असतं आणि घटनांची उचित असं दखलही तत्परतेने घेत असतं. तसेच आपले नवे शहरची काही हँडल्स आहेत ज्याला आपण समाज माध्यमं म्हणतो, लाईक यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि ही जी माध्यमं आहेत याच्यामध्ये तरुणांचा खूप मोठा भरणा असतो आणि चांगल्या मोठ्या प्रमाणे व्यापक प्रमाणावर बातम्या प्रसिद्ध होत असल्यामुळे युवा वर्ग देखील या माध्यमांचा एक चांगला भोगता आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि सामाजिक बांधिलकी असल्यामुळे हे जे नवे शहर वार्तापत्र आहे हे अतिशय प्रामाणिकपणे आणि सकारात्मक हेतूने आपलं काम समाजामध्ये करत आहे. नवे शहर वर्तमानपत्र आणि त्यांची जी सगळी समाज माध्यमं आहेत त्याचा दिवसेंदिवस जो उदंड प्रतिसाद लाभतोय तो निश्चितच एक दाद देण्याजोगा आहे आणि त्याची दखल घेण्याजोगा आहे. मी 1 मे हा 32वा वर्धापन दिन आहे आपल्या नवे शहरचा. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय कामगार दिन पण आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा पण दिवस आहे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्र संगम असल्यामुळे मी नवे शहरचे म्हणजे मालक असतील, संपादक असतील, सहसंपादक असतील, कर्मचारी असतील आणि पत्रकार असतील या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. आणि दुसरं म्हणजे मी आणि माझे मिस्टर प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे आम्ही दोघंही अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये काम करत असल्यामुळे वेळोवेळी आमच्या सगळ्या कामाची दखल घेतलीच. त्याबरोबर एक छान अशी मुलाखत देखील या माध्यमातून प्रसिद्ध झालेली होती आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लाभलेला होता. मी पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आज 1 मे नवे शहर व न्यूज बँक या वृत्तपत्रांचा वाढदिवस आणि या निमित्तानं सालाबादप्रमाणे होत असलेल्या कार्यक्रमास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कारण आज नवे शहर असेल, न्यूज बँक असेल, एक चांगल्या पद्धतीनं नवी मुंबईत नाव कमवलेलं आहे आणि रोखठोक बातम्या असतील, लोकांना पाहिजे त्या बातम्या आणि ज्या शासनाच्या असतील, महापालिकेच्या असतील आणि इतर रोजचे वृत्तांत योग्य वेळी लोकांपर्यंत पोचवायचं काम आज वृत्त या 2 पत्रांच्या माध्यमातून होत असताना मला खूप आनंद वाटतो. यांच्या माध्यमातून होत असलेलं हे काम खूप अभिमानास्पद आहे आणि त्यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आपले नवे शहर या नवे शहराच्या माध्यमातून या वृत्तपत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नवी मुंबई शहरामध्ये होणाऱ्या अनेक लोक या महापालिकेच्या माध्यमातून अनेक काही ज्या घडामोडी असतात त्या घडामोडी पूर्णपणे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपले नवे शहर वृत्त हे करत असतं. म्हणून मी आजच्या वर्धापन नवे शहरच्या निमित्ताने मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना या नवे शहरच्या माध्यमातून अशाच प्रकारे कायमस्वरूपी उत्तरोत्तर या प्रगती होत राहावं अशी सत्य व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुनेत्रा प्रसाद गवाणकर, संस्थापिका अध्यक्ष, संवेदना चॅरिटेबल संस्था. गेली 32 वर्ष नवी मुंबईमध्ये कार्यरत असलेले आपले नवे शहर ह्या दैनिकामधनं आमच्या संस्थेच्या समाज उपयोगी कार्याला नेहमीच प्रसिद्धी मिळत असते. यूट्यूब, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरही त्यांचे वेगवेगळे लेख, लक्षवेधी बातम्या, घटना, ताजे वृत्त, मुलाखती किंवा कार्यक्रमाचे चित्रध्वनीफिती प्रसिद्ध होत असतात आणि भरभरून प्रेक्षक त्याला प्रतिसाद देत असतात. असंच भरभरून प्रतिसाद त्यांना मिळत राहो ह्या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच ह्या वृत्तपत्राचं वैशिष्ट्य म्हणजे सनसनाटी, स्वस्त, सवंग अशा बातम्या टाळून
समाजोपयोगी विधायक अशा बातम्यांकडे देण्याकडे त्यांचा कल असतो. आणि एक मराठी वाचक प्रेमी म्हणून मला नक्कीच त्याचा अभिमान आहे. येत्या 1 मे रोजी हे वर्तमानपत्र 32 वर्ष पूर्ण करत आहे. अशा ह्या वाचक स्नेही आपले नवे शहर वर्तमानपत्राला भरभरून शुभेच्छा. असेच वाचक स्नेही मिळत राहो ही सदिच्छा. 1 मे हा त्यांचा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी राधिका माजगावकर पंडित, मुक्काम पोस्ट पुणे. आपलं नवे शहर ह्या दैनिकातून क्षण वेचावे आनंदाचे ही माझी लेखमाला सादर होते. या दैनिकातील वेधक बातम्या, उत्तम माहितीपर लेख, प्रसंगाला अनुसरून निवडलेले फोटो आणि वाचकांच्या प्रतिक्रिया, नवीन सदरे आपलं लक्ष वेधून घेतात. नित्यनेमाने मिळणारी नवीन माहिती व आज की ताजी खबर वाचण्यासाठी वाचक उत्सुक असतात. यूट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून सादरीकरण झाल्यामुळे आबालवृद्धांनाही त्याचा आस्वाद घेता येतो आणि ती मंडळी खुश असतात. प्रत्येक कार्य हे महत्त्वपूर्ण असतंच, पण त्या कार्यामागची आपुलकी, तळमळ ही भावनाही तितकीच महत्त्वपूर्ण असते. आणि ती तळमळ ह्या दैनिकातून मला आढळते. त्यामुळे वाचकांचा प्रतिसाद सतत वाढतोच आहे आणि तो वाढतच राहील ही माझी मनापासूनची सदिच्छा. ह्या दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मला तुम्ही ओळखलं असेलच. विविध मराठी मनोरंजन वाहिन्यांवरून तुम्ही मला वेगवेगळ्या मालिकांमधून पाहत आला आहात. मी अभिनेत्री साक्षी नाईक. समाज माध्यमांवरही मी सक्रिय असल्याने तेथेही मी बनवलेल्या विविध रील्सना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद माझी उमेद वाढवीत असतं. तसंच वाचकांच्या मनात घर केलेले दर्जेदार दैनिक आपलं नवे शहर 1 मे रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. हे दैनिक 1994 सालापासून सुरू असून मुंबई तसेच ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, मीरा भाईंदर, पनवेल, उरण तसेच पालघर परिसरातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा जगत, मनोरंजन विश्वातील त्याचप्रमाणे राजकीय घटनांची दखल घेते. नवे शहरच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही विविध वृत्त माहिती, मुलाखती, कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफिती यांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत असतो. नवे शहरने घेतलेली माझी ही मुलाखत वर्तमानपत्र व त्यांच्या समाज माध्यमांवर प्रक्षेपित करण्यात आल्याचे मला विशेष समाधान व आनंद आहे. या मुलाखतीला देखील खूप प्रेक्षकांनी पाहिलं आणि त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. वाचन संस्कृतीचा जबाबदारीने प्रसार करणारे नवे शहर वर्तमानपत्र व नवे शहरच्या समाज माध्यमांना वाचक प्रेक्षकांचा नित्यनेमाने वाढता प्रतिसाद लाभत राहावा अशा सदिच्छा मी देत आहे. नवे शहरचा वर्धापन दिन आणि महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी जुई गडकरी, म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी सायली. येत्या 1 मे रोजी आपले नवे शहर हे वर्तमानपत्र त्यांचा वर्धापन दिन साजरं करते. 1994 पासून नवी मुंबईत सुरू झालेलं हे वर्तमानपत्र मुंबई, ठाणे, रायगड तसंच पालघर इथल्या घडामोडी कव्हर करते.
हे वर्तमानपत्र सगळ्या क्षेत्रांमधल्या म्हणजेच शैक्षणिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, क्रीडा क्षेत्र असो, या सगळ्या क्षेत्रांमधल्या घडामोडींची चांगली दखल घेतं, त्याच्या बातम्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतं. त्याचबरोबर यांचा यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, यावरती पण टाकलेल्या ध्वनिचित्रफितींना प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. आपलं नवे शहर, माझ्या तुम्हाला सदिच्छा आहेत की तुमचा प्रेक्षक वर्ग, वाचक वर्ग असाच वाढत राहू आणि तसंच तुम्हा सर्वांना 1 मेच्या म्हणजेच कामगार दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी संजीवन म्हात्रे, हास्य प्रबोधनकार म्हणून आपण मला ओळखता. याल तर हसालच्या माध्यमातून आपण ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करत असतो. नवी मुंबईतील आपलं नवे शहर हे 1 मे रोजी आपला वर्धापन दिन साजरा करतोय आणि ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई या परिसरातल्या आणि या जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवर बारकाईने सर्व बातम्या या वर्तमानपत्रात येत असतात आणि त्यांची हे वर्तमानपत्र अगत्याने दखल घेत असते. तसेच यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि सोशल मीडियावर सुद्धा आपलं नवे शहर या वर्तमानपत्राने आपला ठसा उमटवलेला आहे, या चॅनलने सुद्धा आपला ठसा उमटवलेला आहे. माझी मुलाखत राजेंद्र घरत यांनी या चॅनलवर घेतली होती. तर आपले नवे शहरच्या वर्धापन दिनानिमित्त आणि 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या वर्तमानपत्राची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो आणि आपला वाचक वर्ग वाढत राहू. कारण आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात सुद्धा या वर्तमानपत्राने आपला वाचक वर्ग टिकवून ठेवलेला आहे आणि वाढवत आहेत. हे खूपच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे. तर माझे पुन्हा एकदा आपले नवे शहरला खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार निमित्त सुद्धा सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा संजीवन म्हात्रे. थँक्यू.